शंख, देवघर, कलश आणि बरेच काही. श्री स्वामी समर्थ. देवघरात शंख व कलश कुठे ठेवावा? जर देवघरात शंख ठेवला असेल तर तो कधीही जमिनीवर ठेवू नये. असे मानले जाते की ज्या देवघरात शंख आहे तिथे लक्ष्मी देवी स्वतः वास करते. म्हणून शंख नेहमी स्वच्छ कपड्यावर ठेवावा. पूजेच्या ठिकाणी शंख ठेवताना त्याचं मुख खालच्या बाजूस आणि उघडा भाग वरच्या दिशेने ठेवावा. शंख नेहमी भगवान श्री विष्णू, लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूस ठेवावा. तसेच पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो. देवघरात कलश हा ईशान्य दिशेला किंवा ईशान्य मध्ये ठेवावा. ही दिशा भगवान शिवाशी संबंधित असल्याने ती सर्वात शुभ मानली जाते. कलश या दिशेला ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मकता आणि आशीर्वाद येतात असे मानले जाते. कलश हा हिंदू धार्मिक शुभ कार्यात विपुलता, समृद्धी आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो. कलशातील पाणी हे पवित्र गंगा नदीच्या पाण्याप्रमाणे आहे, जे जीवन टिकवून ठेवणाऱ्या दैवी ऊर्जेचे प्रतीक आहे. कलश हे दैवी पात्र म्हणून पूजनीय आहे आणि समारंभांमध्ये तांदळाच्या राशीवर ठेवले जाते.